श्री राम समर्थ सार्थ श्रीदास बोध दशक चौथा समास नववा आत्मनिवेदन भक्ती तत्वरूप सकळ भासे विवेक पाहता निरसे प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैचा देहच मी आहे अशा मीपणाने वावरणारा अहंकार खरा नाही हे पुन्हा सांगतात. सगळे दृश्य विश्व पंचमहाभूतांचे बनलेले आहे. त्यांचे विवेकाने विवरण केले तर सर्वांचा निराश होतो, म्हणजे ती शेवटपर्यंत खरेपणाने टिकत नाही. अशा रीतीने दृश्य विश्वाचे किंवा प्रकृतीचे निरसन झाले की आत्मस्वरूप तेवढे शिल्लक उरते. मग आपला मी वेगळा राहतोच कोठे. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू. आणिला मध्ये मुख्य मूलतत्वे दोनच आहेत, एक परमेश्वर व दुसरी विश्वाचा आकार घेऊन दिसणारी प्रकृती. त्या दोघांमध्ये मी हा तिसरा चोर येतोच कुठे. ऐसे हे सिद्धची असता नाथिली लागे देह अहंता, परंतु विचारे पाहो जाता काहीच नसे. परमात्मा आणि प्रकृती ही दोन मूलतत्वे स्वतः सिद्ध आहेत, परंतु मुळात नसलेला आणि या कारणासाठी खोटा असलेला हा देहा अहंकार आपल्याला चिकटतो. तरी पण विचाराने शोध घेतल्यास मुळात त्याला काही आधार नाही असा निश्चय होतो. पाहता तत्वविवंचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना, विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विसारली. सर्व दृश्य विश्व पंचमहाभूतांचे बनलेले आहे. आपण त्याचे साक्षी आहोत. पण अखेर साखरेत जशी गोडी तसे साक्षीत्वही आत्मस्वरूपात विरून जाते. तात्पर्य, देहा अहंतेला कोठे स्थान नाही. व्यक्ती आणि विश्व यांमधील तत्वांची रचना शोधून पाहिली, त्याचप्रमाणे तत्वांची मीमांसा करून पाहिली तर असे आढळते की या विश्वामधील अनेक प्रकारचे अगणित आकार किंवा दृश्य वस्तू हा सगळा तत्वांचाच विस्तार आहे. तत्वे साक्षत्वे ओसरती, साक्षत्व नुरे आत्मप्रचिती, आत्मा असे आदि अंती आपण कैचा. आपल्या देहासकट या विश्वाकडे आपण साक्षीत्वाने पाहू लागलो, म्हणजे केवळ बघणाऱ्याची भूमिका ठेवून तिराहितपणे पाहू लागलो तर ती तत्वे सहज नाहीशी होतात. नंतर प्रत्यक्ष आत्म्याचा अनुभव आला की साक्षीपणाही उरत नाही. विश्वाच्या आरंभी केवळ आत्माच होता, तसाच विश्वाच्या शेवटी सुद्धा केवळ आत्माच शिल्लक उरतो. हे जर खरे तर आपल्या मीपणाला वेगळे अस्तित्व राहतच नाही. साक्षात्कारी पुरुष असे सांगतात की या विश्वरचनेमध्ये आत्मा आणि अनात्मा अशी दोनच मूलतत्वे भरलेली आहेत. त्यापैकी आत्मतत्व आद्य, निर्गुण, स्वयंप्रकाश, स्वसंवेद्य, शुद्ध, बुद्ध व मुक्त स्वभाव आहे. त्यातूनच निर्माण झालेले अनात्मभूत सगुण, परप्रकाश, परसंवेद्य, अशुद्ध, अज्ञान आणि परतंत्र आहे. अनात्म संपूर्ण सत्य आहे. या भ्रमाने जीव मीपणाने त्यात गुंतून जातो. तेथून बाहेर पडण्यास प्रथम साक्षीत्वाची भूमिका घ्यावयाची असते. त्याने दृश्य खरेपणाने टिकत नाही, असत्यपणाने ते ओसरते. ते ओसरले की साक्षीत्व मूळ आत्मस्वरूपात अंतर्धान पावते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या मीपणाला कोठेही स्थान नाही. ही गोष्ट श्री समर्थांना स्पष्ट करायची आहे, कारण मीपणा विरणे हे आत्मनिवेदनाचे मर्म आहे. आत्मा एक स्वानंद घन आणि अहमात्मा हे वचन, तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे. आत्मस्वरूपाचा अनेक अंगाने विचार केला तरी आपल्या देहाहंतेला मीपणाला कोठेच स्थान उरत नाही हे दाखवतात. आत्मा सगळीकडे व्यापून आहे.
आपल्या आनंदाने तो संपूर्ण भरलेला आहे आणि मीच तो आत्मा आहे असे श्रुती सांगते. म्हणजे खरा मी सगळीकडे व्यापून आहे व स्वानंदाने संपूर्ण भरलेला आहे. हे जर खरे तर मी आणखी कोणी निराळा असू शकत नाही. म्हणून देहाचा अहंकार असत्य आहे. सोहम हंसा हे उत्तर, याचे पहावे अर्थांतर. पाहता आत्म याचा विचार, आपण कैचा तेथे. कोहम या प्रश्नाचे उत्तर सोहम हंस मी कोण या प्रश्नाचे उत्तर तो मी व मी तो असे आहे. या उत्तरामध्ये भरून असणारा सगळा अर्थ उकलून पाहावा. आत्म्याच्या विचारात शिरले की मी आणखी कोणी निराळा आहे असे सिद्ध होत नाही. आत्मा निर्गुण निरंजन तयासी असावे अनन्य. अनन्य म्हणजे नाही अन्य, आपण कैचा तेथे. सोहम म्हणजे तो आत्मा मी आहे. आत्मा निर्गुण व निरंजन म्हणजे दृश्याच्या पलीकडे व मलरहित आहे. मी तोच असल्याने त्याच्याशी अनन्य आहे. अनन्य म्हणजे मी व तो वेगळे नाही, अगदी एकरूप आहोत. हे जर खरे तर मी कोणी निराळा वेगळा आहे असे कसे म्हणता येईल. म्हणून देहाहंकार मुळीच असत्य आहे. आत्मा म्हणजे तो अद्वैत, जेथे नाही द्वैताद्वैत तेथे मीपणाचा हेत उरेल कैचा. आत्मा अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे द्वैत नाही ते. ज्यात दुसरेपणा नाही ते आता अनात्म्याच्या प्रांताकडे जिकडे तिकडे द्वैत, दुसरेपणा, अनेकपणा पसरलेला आहे. मी आणि तू यांचे वेगळेपण असल्या वाचून अनात्म्याचे पाऊल हलतच नाही. आत्म्याच्या प्रांतात मी तूच असल्याने तेथे वेगळेपणाला वावच नाही. आपण द्वैताच्या साम्राज्यात आहोत म्हणून आत्म्याला अद्वैत म्हणायचे, कारण तो द्वैताचा स्पर्श होऊ देत नाही. खरे पाहिले तर आत्म्याला द्वैत आणि अद्वैत या दोन्हीचा स्पर्श नाही. असे जर आहे तर आणखी वेगळ्या मीपणाचे कारण असू शकत नाही. म्हणून देहाहंकार असत्य आहे. परिपूर्ण जेथे नाही गुणागुण, निखळ निर्गुणी आपण कोण कैचा. आत्मा सर्व बाजूनी परिपूर्ण आहे. तो मूर्तिमंत पूर्णता आहे. तेथे गुण व अगुण दोन्हीही नाही. मानवी बुद्धीला गुणा वाचून वस्तूची कल्पनाच करता येत नाही. म्हणून सर्व अनात्म वस्तू आपण सगुण म्हणतो. पण आत्मवस्तू मानवी कल्पनांच्या पलीकडे असल्याने आपण तिला निर्गुण म्हणतो. वास्तविक आत्मस्वरूप गुण व अगुण या कल्पनेपासून सदा मुक्त आहे. असे जे निव्वळ निर्गुण आत्मस्वरूप, त्यामध्ये मी देह आहे ही क्षुद्र सगुण कल्पना कशी असणार. अर्थात ती असू शकत नाही. म्हणून देहाहंता असत्य आहे. निखळ निर्गुण हा श्री समर्थांचा शब्दप्रयोग मोठाच अर्थपूर्ण आहे. त्वंपद त्वपद असी पद, निरसुनी सकळ भेदाभेद. वस्तू ठाईंची अभेद आपण कैचा. तत्त्वम असी म्हणजे तू ते ब्रह्म आहेस असे उपनिषदांतील स्वानुभवाचे महावाक्य आहे. यामध्ये तीनही पदांचे उल्लंघन करून जो आत्मस्वरूपापर्यंत पोहोचला त्याला भेद व अभेद दोन्ही लटके होतात. वास्तविक आत्मवस्तू मुळातच भेदरहित असल्याने तिला भेद आणि अभेद स्पर्श करत नाही. ती आत्मवस्तू जो आपण अंगे बनला त्याला मी देह आहे अशी मीपणाची निराळी व्यवस्था कशी असणार. म्हणून मीपणा असत्य आहे. निरसिता जीव शिव उपाधी, जीव शिवची कैसे आधी. स्वरूपी होता दृढबुद्धी आपण कैचा. मी जीव आहे व तो शिव आहे हा विद्या अविद्या यांनी निर्माण केलेला भेद आहे. त्या भेदाची उपाधी नाहीशी केली तर मूळ आत्मस्वरूपात जीव शिव असा भेद नाही हे ध्यानात येईल.
जीव शिव भेदरहित असलेला आत्मा हेच आपले खरे स्वरूप आहे असा निश्चय झाला की मग देह मी आहे असा निराळा मीपणा उरतच नाही. म्हणून आपण कोणी निराळे ही देहाहंता असत्य आहे. दृश्य जगामध्ये सामान्य विशेष यांचे राज्य चालते. अनेक व्यक्तींना एकच सामान्य व्यापून असते. उदाहरणार्थ अनेक माणसेही विशेष तर त्यांना व्यापून असणारा माणूसपणा हे सामान्य होय. याच रीतीने जगात वावरणारे सर्व जीव हे विशेष तर त्यांना चैतन्यपणाने व्यापून असणारे व उरणारे सामान्य म्हणजे जीव शिव होय. जीव आणि शिव एकमेकांवर अवलंबून असतात. दोघांमध्ये भेद आहे तसाच अभेदपण आहे. जीवाचा जीवपणा विरला की शिवाचा शिवपणा विरतो. प्रथम जीव स्वतः शिव बनतो व नंतर परमात्ममयच होऊन जातो. म्हणून मी कोणी त्याहून निराळा आहे असे मानायला काही आधारच उरत नाही. आपण मिथ्या साचदेव देवभक्त अनन्य भाव या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणती. आतापर्यंत केलेल्या विवरणाचा सारांश सांगतात तो असा की मी देह आहे हा भ्रम आहे, ते असत्य आहे. एक परमात्मा तेवढा खरा, त्याच्याशी अनन्य होणे, एकरूप होऊन जाणे, वेगळेपणाने न उरणे, याचे नाव भक्ती. या आत्मनिवेदन भक्तीमध्ये खरे समाधान प्राप्त होते. मी देह आहे या भावनेमुळे आपण कोणी निराळे आहोत, स्वतंत्र आहोत असा जो आपला दृढ विश्वास असतो तो भ्रम असतो. तो अगदी असत्य आहे. एक भगवंतच काय तो खरा आहे. तसेच भक्त व भगवंत दिसायला निराळे दिसले तरी ते वेगळे नसतात. दोघे एकमेकांशी अनन्य असतात, एकरूप असतात. हे जे मी सांगतो याचा खरा अर्थ फक्त स्वानुभवी पुरुषांनाच कळेल. या नाव आत्मनिवेदन ज्ञानियांचे समाधान नवमे भक्तीचे लक्षण निरोपिले. भक्ताने आपला संपूर्ण मीपणा भगवंताला वाहणे आणि त्याच्याशी संपूर्णपणे एकरूप होऊन जाणे यास आत्मनिवेदन असे म्हणतात. आत्मनिवेदनानेच ज्ञानी पुरुषांना समाधान लाभते. नवव्या भक्तीचे लक्षण येथपर्यंत सांगितले. स्वरूपाशी तादात्म्य पावणे यामध्ये समाधानाची गुरुकिल्ली आहे. म्हणून भक्तीने काय किंवा ज्ञानाने काय, अखेर आत्मनिवेदन होऊन आत्मस्वरूपाशी अनन्य व्हावे लागते. स्वरूप साक्षात्कार कोणत्याही मार्गाने झाला तरी समाधानाचे चिन्ह एकच राहते. अशा रीतीने भक्त ज्ञानी बनून जातो व भक्तपणे नांदतो. पंचमहाभूतांमध्ये आकाश, सकळ देवांचे जगदीश. नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी. येथे आत्मनिवेदनाचे श्रेष्ठ स्थान सांगतात. त्याप्रमाणे पंचमहाभूतांमध्ये आकाश श्रेष्ठ, सगळ्या देवांमध्ये जगदीश्वर श्रेष्ठ. त्याचप्रमाणे भक्तीचे जे 9 प्रकार सांगितले त्यामध्ये नववी म्हणजे आत्मनिवेदन भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण, हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे. नवमी भक्ती जी आत्मनिवेदन ती जर साधली नाही तर माणसाचे भक्ताचे जन्ममरण चुकणार नाही. हे माझे बोलणे अगदी खरे आहे, अनुभवाला धरून आहे, ते खोटे होणार नाही. ऐसी हे नवविधा भक्ती केल्या पाविजे सायुज्य मुक्ती. सायुज्य मुक्तीस कल्पांती चळन नाही. यानंतर पुढील समासात सांगितलेला जो 4 मुक्तींचा विषय त्याचा उपक्रम सांगतात. नवविधा भक्ती ही अशी आहे, ती आचरली तर सायुज्य मुक्ती मिळते. या संबंध विश्वाचा लय झाला तरी सायुज्य मुक्ती अचल राहते, तिच्यामध्ये बदल होत नाही. ती ही मुक्तीस आहे चळन, सायुज्य मुक्ती अचळ जाण. त्रैलोक्यास होता निर्वाण, सायुज्य मुक्ती चळेना. एकंदर मुक्ती 4, त्यापैकी पहिल्या 3 मुक्तींमध्ये फरक घडून येतो. सायुज्य मुक्ती मात्र अचल राहते, तिच्यात फरक पडत नाही. तिन्ही लोकांचा शेवट झाला
तरी सायुज्य मुक्तीमध्ये कोणताही फेरबदल होत नाही. ती जशीच्या तशीच कायम राहते. अवघी या चत्वार मुक्ती वेदशास्त्रे बोलती, तयामध्ये तीन नासती चौथी ते अविनाश. वेद आणि शास्त्रे यांनी एकंदर 4 प्रकारच्या मुक्ती वर्णन केल्या आहेत. त्यापैकी 3 नश्वर आहेत, अशाश्वत आहेत, पण चौथी मात्र शाश्वत आहे, अविनाशी आहे. श्रीराम समर्थ.